महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला एका विमान अपघातात निधन झालं. अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नवे प्रश्न उभे राहिलेले आहेत. या प्रश्नांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन खासदार कोण असेल, जे सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथ घेतल्याने जे काही पद शिल्लक राहिलेलं आहे ते कोणाला जाईल, शरद पवारांची खासदारकी आता लवकरच संपणार आहे, त्या जागी कोण जाईल, हे दोन प्रश्न आहेतच. याशिवाय अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण होणार. आणि आत्ता ज्या पद्धतीने चर्चा सुरू झालेल्या आहेत यामध्ये प्रफुल्ल पटेलांनी जरी आपलं नाव बाजूला काढलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद हे पवार कुटुंबाच्या बाहेर जाईल की काय अशी देखील चर्चा आहे. सुनेत्रा पवारांना हे पद मिळेल की सुनेत्रा पवारांना एकाच वेळी अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष उपमुख्यमंत्रीपद ही दोन्ही पदं खूप जास्त होतील, म्हणून यावर एक तोडगा सध्या निघतोय. याबद्दलची एक मीटिंग शरद पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये आज झालेली आहे आणि याच्यातून काही माहिती समोर येते. त्यामध्ये कोणत्या पद्धतीने ही सगळी पदं वाटली जातील, काय सेटलमेंट केली जाईल आणि यातून एक लक्षात येत आहे की पार्थ पवार कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष असू शकतात. नक्की काय काय समजलंय आणि काय काय होऊ शकतं ते आपण बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मागच्या आठवड्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. यामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते आहे ती म्हणजे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोठे नेते आहेत त्यांना असं कोणतंही विलिनीकरण व्हावं असं वाटत नाही. त्या पद्धतीची किंवा तशा आशियाची स्टेटमेंट्स हे नेते देत आहेत. त्यामुळे एक चर्चा ही सुरू आहे की कदाचित हे विलिनीकरण होणार नाही. पण विलिनीकरणाचं जे व्हायचं ते होईल. पण दुसऱ्या बाजूला आज शरद पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांची मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये काही प्रश्नांच्यावर चर्चा झाली. खरं तर ही मीटिंगमध्ये असं सांगितलं गेलं की विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती जिथं अजित पवारांचा अंत्यविधी झाला त्या अजित पवारांच्या अंत्यविधीच्याच ठिकाणी अजित पवारांचं एक स्मारक व्हावं या संदर्भातली ही मीटिंग होती. पण खरं तर इथे अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्यावर चर्चा झाली. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 2024 ते 30 या 6 वर्षांसाठी खासदार म्हणून गेलेल्या होत्या. पण त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे त्यांनी खासदारकीचा आता राजीनामा दिलाय. ही त्यांची खासदारकी जून 2024 मध्ये सुरू झाली होती. आता 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता या खासदारकीचा उरलेला 4 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की शरद पवारांची खासदारकी जी राज्यसभेवरची आहे ती देखील या एप्रिल महिन्यात संपते आहे. म्हणजे शरद पवारांना पुन्हा राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून जाता येईल की नाही याच्याबद्दलची साशंकता आहे. कारण शरद पवारांच्याकडे तेवढे आमदार नाहीत की ते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुढे राज्यसभेत पाठवू शकतील. असा प्रश्न उपस्थित झालेला असताना आता जर राष्ट्रवादी काँग्रेसची जर सिंगल जागा भरायची असेल राज्यसभेमध्ये तर जय पवार किंवा पार्थ पवार सहजपणे राज्यसभेत जाऊ शकतात. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजित पवार गटाकडे पुरेसं बळ आहे. पण इथं एक गोष्ट लक्षात काय होते आहे, सुनेत्रा पवारांची खासदारकी गेलेली आहे, शरद पवारांचीही खासदारकी जाणार आहे. म्हणजे शरद पवार आणि एकूणच पवार कुटुंबातली 2 खासदारकी कमी होत आहेत आणि एक नवीन खासदारकी ॲड होते. यावरती उपाय म्हणून यामध्ये असं केलं जाऊ शकतं की शरद पवारांचे 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार हे जर एकत्र आले आणि त्यांनी एकत्रपणे जर राज्यसभेसाठी जर उमेदवारी दिली तर अशा पद्धतीने एकाच वेळेला शरद पवारांना सुनेत्रा पवारांच्या जागी खासदारकी म्हणून पाठवता येईल, जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेसचं जे उरलेला 4 वर्षाचं टेन्युअर आहे तो शरद पवारांना वापरता येईल. आणि शरद पवारांचं वय पाहता त्यांना 4 वर्षांची ही राष्ट्रवादी काँग्रेसमधलं जे स्थान असणार आहे तेवढंसं पुरेसं असणार आहे. पण असं सांगितलं जातंय की पार्थ पवारांना किंवा जय पवारांना जास्तीत जास्त पुढच्या 6 वर्षांसाठी मागे वळून बघायला लागायला नको, इतक्या मोठ्या प्रमाणावरची म्हणजे 6 वर्षांची यांची फुल टर्न मिळायला हवी यासाठी ते आग्रही आहेत. त्यामुळे असं केलं जाऊ शकतं की शरद पवारांचे 10 + 41 मिळून जय पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राज्यसभेत पाठवतील. त्यासाठी आणखी काही गोळाबेरीज करावी लागेल, आणखी काही मतं मिळवावी लागतील आणि हे सगळं करून या दोन्ही पक्षांच्या वतीने 2 खासदार मग राज्यसभेमध्ये असतील. एक शरद पवार असतील पुढच्या 2030 पर्यंत आणि जय पवार असतील 2032 पर्यंत. अशा पद्धतीने पवार घराण्यातली दोन्ही सीट्स त्या ठिकाणी दिसायला लागतील. यामध्ये तिसरं एक महत्त्वाचं काम होणार आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण असेल याबद्दलच्या प्रश्नाचा तोडगा निघणं जरुरीचं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे किंवा छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे असा कुठला तरी तिसरा माणूस असणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपल्या हातातून जाणं असा त्याचा अर्थ होणार आहे.
आणि भविष्यात जर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र झालेच तरी देखील मग प्रश्न निर्माण होऊ शकतो की या पक्षाचं नेतृत्व नेमकं कोण करणार जर विलिनीकरण झालं तर. त्यामुळे आता असं बोललं जातंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष हे पार्थ पवारांना केलं जाईल. पार्थ पवार जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तरी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं विधानसभेचं किंवा विधानपरिषदेचं कोणतंही पद नसेल जेणेकरून त्यांना पक्षवाढीसाठी काम करता येईल. त्याचवेळी जर ते कुठल्याही पदावर नसतील, मंत्रिपदावर नसतील, तर त्यांना सरकारबरोबर किंवा देवेंद्र फडणवीसांना जी पार्थ पवारांची एक अडचण वाटते ती अडचण होण्याचा देखील संभव नाही, कारण देवेंद्र फडणवीस आणि पार्थ पवार हे पूर्णपणे वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये काम करत असतील. ते सरकारमध्ये काम करत असतील तर पार्थ पवार हे पक्षवाढीसाठी काम करत असतील. आणि त्याचवेळी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार तर आपलं काम बघतच आहेत. त्यामुळे तिथं पार्थ पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना होण्याची किंवा देवेंद्र फडणवीसांची अडचण होण्याची देखील शक्यता नाही. त्यामुळे पार्थ पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसवर फोकस करता येईल, त्यांचं नेतृत्व देखील उभे राहील. येणाऱ्या काळात त्यांना कामही सहजपणे करता येईल. या सगळ्या गोष्टी पाहता पार्थ पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष असण्याची शक्यता आहे. हे सगळं अशा पद्धतीने झाल्यामुळे काय फायदा होईल तर 2 खासदारकी पवार घराण्याकडे राहतील, राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद देखील पवार घराण्याकडे राहील. थोडक्यात सगळी महत्त्वाची पदंही घरात राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं विलिनीकरण करायचं की न करायचं हा पूर्णपणे दोन्ही गटांचा प्रश्न आहे. त्यासाठी ते वेळ घेऊ शकतात. जरी विलिनीकरण झालं नाही तरी देखील ते एकाच वेळेला सत्ताधारी पक्षात राहून सत्ताधारी पक्षासारखं काम करून जे काही फायदे आहेत ते घेऊ शकतात. त्याचवेळी शरद पवारांचा गट विरोधी पक्षात राहून विरोधी पक्षाची स्पेस वापरू शकतो, जेणेकरून त्याला सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारता येईल. म्हणजे तिकडची ही जागा पूर्णपणे रिकामी होणार नाही, इकडची ही जागा देखील पूर्णपणे रिकामी होणार नाही. जैसे ते हे परिस्थितीमध्ये राहून देखील सर्व फायदे या घराण्याला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना घेता येईल जर या पद्धतीनं केलं असेल तर. त्यामुळे अशी आता चर्चा चालू आहे की पार्थ पवार हे अध्यक्ष होतील, शरद पवार आणि जय पवार हे राज्यसभेत जातील, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री राहतील. ही सिच्युएशन 2029-2030 पर्यंत असेल. पुढच्या निवडणुकीच्या वेळेला जो काय व्हायचा तो फायनल निर्णय होईल. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी भाना. जय हिंद, जय महाराष्ट्र.